पतंग कापल्या गेल्यानंतरचा तो ओ पार आवाज, ओ माय गॉड. काही ठिकाणी पतंग उडवणं हा एक टाइमपास असू शकतो किंवा फक्त संक्रांतीच्या दिवशी करण्याची एखादी क्रिया, पण नागपूरमध्ये इट्स अ पॅशन. पतंग उडवायला सगळ्यात आधीची रिक्वायरमेंट म्हणजे गच्ची. मुंबईकर बिचारे या सुखाला मुकतात. संक्रांतीच्या चांगलं 15 दिवस आधीपासून सद्दी विकत आणावी लागते. तो पांढरा दोरा मांजा तयार करतात. मांजा तयार करण्याचे सेशन्स गच्च्यांवर चालतात. सगळे एकत्र येऊन ती सद्दी या टोकापासून त्या टोकाला बांधायची. ते मिश्रण तयार करायचं ज्यात काचबीज असते, त्यांनी हात डॅमेज होतात. पण घासून घासून असा काय मांजा तयार करायचा की दुसऱ्या मांजाचा टच झाला त्या क्षणी त्यांनी तो मांजा काढला पाहिजे. पतंगीचे काय काय प्रकार असतात, साईज प्रमाणे, दिसण्याप्रमाणे. म्हणजे छोटी पतंग ती पतंग, मोठी ढोल. एक असते झिल्लीवाली पतंग. पतंगीचे नावं पण काय जोरदार असतात, डब्बेदार, गोलेदार. एका पतंगीचं नाव मला आठवतं, खडा सबल मुच्छा खडा. सकाळ झाली रे झाली की देहभान हरपून तहान भूक विसरून धावत सुटतात पोट्टे पतंग उडवायला. छोटे छोटे पोरं पहिले जातात गच्चीवर, मग हळूहळू माहोल येतो. दादा लोक, एखादा कुणाचा तरी काका, मामा, ते लोक आले की खरा माहोल रंगतो. आकाशामध्ये इतक्या पतंगी दिसतात की ऍक्च्युली असं वाटतं की हे कलर्ड आकाश आहे. पतंग कापल्या गेल्यानंतरचा तो ओ पार आवाज, ओ माय गॉड, बेंबीच्या देठापासून आसमंत दुमदुमून टाकणारा. मग एका गच्चीहून 2-4 गच्च्या सोडून कोणाशी तरी पेचा घ्यायचा, पेचा मुद्दामून, आणि मग हा माझ्याशी पेचा घेतो का, थांब जरा, दे ढील. ढील सोडणे माहिती आहे ना, एकाला चक्री पकडायला अपॉइंट करावं लागतं. ते पण एक स्किल आहे. बरोबर पाहिजे त्या वेळेला लपेटता आलं पाहिजे आणि पाहिजे त्या वेळेला ढील देता आली पाहिजे. पतंग जर फाटली गिटली तर त्याला भात लावून चिटकवायचं. या सगळ्यात डेंजरस माहितीये काय, गल्ल्या गल्ल्यांमधून अशी वर नजर लावलेले, तोंड उघडं आणि भिर्र धावत सुटणारे लहान पोट्टे. म्हणजे ते खाली बघतच नाहीत, ते वर बघतच धावतात. काही येऊ दे मध्ये, अगदी अशी तयारी की काही आलं तर त्याच्यावर चढून मी जाईन, पण ती पतंग तर मी घेऊनच येईन. अगदी अंधार पडेपर्यंत, म्हणजे आता आकाशात काही दिसतच नाही बा, तेव्हाच पोट्टे खाली येतात. संक्रांत आणि पतंग उडवणे, व्हॉट नॉस्टॅल्जिया यार, मजा यायची तेव्हा.